अमरावती विभागातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाचा निकृष्ट दर्जा, जेवण मागितल्यावर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि या सर्वांविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची संतप्त भूमिका। याबाबत अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेने गंभीर आरोपांची मालिका केली आहे। अमरावती विभागातील आदिवासी वसतिगृहांमध्ये मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केला आहे। परिषदेने पत्रकार परिषदेत सांगितले की वसतिगृहातील अन्न पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या अन्नपूर्णा कॅटरर्सकडनं विद्यार्थ्यांना हक्काचा आणि गुणवत्तापूर्ण आहार दिला जात नाही। गेल्या 2 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अंडी आणि फळांचा कुठलाही पुरवठा नाही, असा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। याशिवाय चांगल्या जेवणाची मागणी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवठादाराकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही सनसनाटी आरोप करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाई करावी आणि दर्जेदार जेवण पुरवावे अशी मागणी परिषदेने केली आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशाराही परिषदेकडून देण्यात आलाय। विषय आमचा हाच होता की आदिवासी विकास विभागाअंतर्गत असते तालुकास्तरीय वसतिगृह या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळालेले अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण आज रोजी या आदिवासी विकास विभागामध्ये अमरावतीच्या ठेकेदार आणि अधिकारी लोक मिळीभगत करून आदिवासीवरती विद्यार्थ्यांवरती अन्यायाचं काम करत आहेत। आणि या ठिकाणी आमच्याकडे हे जे आपण डाळ बघितलेली आहे, हे डाळ पोरांना वर्णासोबत खायला देतात, म्हणजे जे कोणी खात नाही ते आदिवासी विद्यार्थ्यांना पोरांना खायला देतात। हे शोकांतिक आहे। आणि याच्यामध्ये ठेकेदार आणि इथला अप्पर आयुक्त मिळून हे लोक नुसता कमाई करायच्या मागे लागले आहेत, टेंडरबाजी करून स्वतःचे घर भरायला मागे लागलेले आहेत। आणि या संदर्भातने आम्ही हे सर्व निवेदन मी 1 महिन्या अगोदर अप्पर आयुक्तांना दिलं आहे, त्याच्यावरती कोणती अधिक कारवाई केलेली नाही आहे। म्हणून पुढल्या महिन्यामध्ये 20 तारखेसमोर आम्ही एक मोठा मोर्चा, एक उलगुलान, एक पायलॉंग आम्ही कारंजा तालुक्यातून अमरावतीच्या धर्तीवरती काढणार आहे। आणि हा उलगुलान इतका मोठा असेल की या प्रश्नाला जाग नाही आली तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन मंत्र्यासमोर करू, हे नक्की।